जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू फिल अँटी रॅगिंग फॉर्म म्हणजेच अँटी रॅगिंगचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबाबत स्टेप बाय स्टेप्स माहिती देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आपण कोणत्याही महाविद्यालयातील विद्यार्थी असू द्या, शिवाय आपण कोणत्याही वर्गाचे विद्यार्थी असू द्या, तुम्हाला दरवर्षी अँटी रॅगिंगचा फॉर्म भरणं अनिवार्य आहे. महाविद्यालयीन परिसरात, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्यांना रॅगिंग होऊ नये आणि रॅगिंग झाल्यानंतर कंप्लेंट्स आणि बाकीच्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला अँटी रॅगिंग फॉर्म भरणं अनिवार्य आहे. एक तर कुणावर अँटी रॅगिंग करायचं नाही आणि आपल्यावर झालं तर ते देखील आपण सहन करायचं नाही. त्याबद्दल रीतसर आपण तक्रार दाखल करू शकतो. तर सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असा हा अँटी रॅगिंग फॉर्म आहे. तो कशा पद्धतीने भरायचा याबाबत आपण स्टेप बाय स्टेप्स माहिती घेणार आहोत. फॉर्म भरल्यानंतर तो डाउनलोड कुठून करायचा, सही कुठे-कुठे करायची, त्यामध्ये काय माहिती भरायची, याबाबत पण आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ निश्चित बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, अँटी रॅगिंग फॉर्म भरण्यासाठी तुम्ही Google Chromeमध्ये जा. तिथे अँटी रॅगिंग एवढं जरी टाइप केलं, तरी तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे एक नंबरची साईट दिसेल. या साईटवरती अँटी रॅगिंगवरती काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. इथे क्लोज बटन दिसेल. त्या क्लोज बटनावर क्लिक करा. त्यानंतर या अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. इथे तुम्हाला फॉर्म्स म्हणून एक टॅब दिलेला आहे 2 नंबरचा. त्यामध्ये एक स्टुडंट अंडरटेकिंग या बटनावर क्लिक करा. अदरवाईज मी तुम्हाला अँटी रॅगिंग फॉर्म भरण्याची जी काही लिंक आहे, ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला देणार आहे. त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. ओके. सो इथं स्टुडंट अंडरटेकिंगला क्लिक करा. या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. थोडंसं खालती स्क्रीन स्क्रोल करा. तिथे तुम्हाला कॉलेज म्हणून एक टॅब दिसेल. ओके. काही युनिव्हर्सिटी असेल तर युनिव्हर्सिटीवाले विद्यार्थी इथे क्लिक करतील. काही स्टँड अलोन इन्स्टिट्यूशन असतील तर ते विद्यार्थी या ठिकाणी या ठिकाणी क्लिक करतील. बाकीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही महाविद्यालयातील विद्यार्थी असू द्या, त्यांनी इथे कॉलेज या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, आता हा अंडरटेकिंगचा फॉर्म आहे. मोजक्या 5 ते 10 गोष्टी असतील त्या तुम्हाला भरायच्या आहे आणि फॉर्म हा तुमचा भरून होणार आहे. तर याकरता अंडरटेकिंग रजिस्ट्रेशन फ्रॉम फॉर कॉलेज स्टुडंट असं सांगितलेलं आहे. यावरती क्लिक करा. स्टुडंटची डिटेल भरायची आहे. ज्या ठिकाणी रेड मार्क दाखवलेला आहे तो भाग कंपल्सरी भरायचा आहे. इथे फर्स्ट नेम सांगितलंय, तर फर्स्ट नेममध्ये फक्त तुमचं नेम टाका. तुमचं जे काही नेम आहे, अक्षय, आकाश काय असेल ते, ते नेम फक्त इथे टाका. त्यानंतर मिडल नेम, इथं वडिलांचं नेम टाकायचं आहे, पण ऑप्शनमध्ये कंपल्सरी नाहीये. तर तरी पण तुम्ही या ठिकाणी वडिलांचं नेम टाका. त्यानंतर सरनेममध्ये आपलं फक्त लास्ट नेम या ठिकाणी टाकायचं. पवार, गायकवाड काय असेल ते नाव तुम्ही या ठिकाणी मेन्शन करा. त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल ॲक्टिव्ह मोबाईल आहे, तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. तुमचा रजिस्टर मेल आयडी या ठिकाणी टाका. मेल, फिमेल सिलेक्ट करा. त्यानंतर सिटी, ज्या शहरामध्ये तुम्ही राहता आता त्या शहराचं नाव तुम्ही टाका. स्टेट महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र टाका. अजून कोणत्या स्टेटचे असतील ते स्टेट या ठिकाणी मेन्शन करा. नॅशनॅलिटी इंडियनच येणार आहे. ओके. सो खालती स्क्रोल करा. खालती तुम्हाला पॅरेंट किंवा गार्डियनची डिटेल्स टाकायची आहे. या ठिकाणी तुम्ही पॅरेंटचं आडनाव, नाव, वडिलांचं नाव टाकायचं आहे. म्हणजे सपोज एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव त्यांनी वरती टाकल्यानंतर इथे पॅरेंट्समध्ये फक्त आडनाव टाकायचं नाही, तर पॅरेंटचं पूर्ण नाव टाकायचं आहे. मग त्या टाकत असताना सरनेम, फादर नेम आणि फादरच्या फादरचं नेम असं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. फादरांचा म्हणजे वडिलांचा किंवा गार्डियनचा मोबाईल नंबर टाका. त्यांचा मेल आयडी टाका. तो जर नसेल तर तुम्ही स्वतःचा टाकला तरी चालेल. त्यानंतर आपल्या पालकांची सिटी टाका. म्हणजे अर्थात तुम्ही ज्या ठिकाणी राहता ती सिटी टाका. पॅरेंट किंवा गार्डियनचं स्टेट म्हणजेच महाराष्ट्र येणार आहे. पॅरेंटचा ॲड्रेस येणार आहे. मग ॲड्रेस टाकताना तुम्ही पोस्ट, तालुका, डिस्ट्रिक्ट हे पण टाकायला विसरू नका. खालती स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला कॉलेज आणि कोर्सची डिटेल येईल. सगळ्यात प्रथम तुमचं कॉलेज कोणत्या स्टेटमध्ये आहे, ते स्टेट या ठिकाणी मेन्शन करायचं. जसं की या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे म्हणून महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट केलं. त्यानंतर कॉलेज नेम, या ठिकाणी कॉलेजची लिस्ट दाखवलेली आहे. तर या सिलेक्ट कॉलेजच्या लिस्टला काय करा, क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या ए-बी-सी-डी पासून तर पार झेड पर्यंत जेवढे काही कॉलेज आहे, त्या सर्व कॉलेजची लिस्ट या ठिकाणी येणार आहे. तर तुम्ही सर्च बॉक्समध्ये जिथं सिलेक्ट कॉलेज दिलेलं आहे, तिथं तुम्ही तुमच्या संस्थेचं किंवा कॉलेजचं नेम जर का टाकलं, तर ते ऑटोमॅटिक येणार आहे. जसं की रयत शिक्षण संस्था. ओके. त्याच्यानंतर दुसरा आहे मराठा विद्याप्रसारक समाज, महात्मा गांधी विद्या मंदिर. ओके. श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान, विश्वलता कॉलेज. असं तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव वगैरे टाका. इथं ड्रॉप डाउन येईल. नाहीतर ए नुसार तुम्ही काय करा,
सर्च करा. जसं की हा सदर विद्यार्थी विश्वलता कॉलेजचा आहे म्हणून त्यांनी श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान विश्वलता कॉलेज ऑफ कॉमर्स भाटगाव असं त्यांनी सर्च केलं किंवा टाइपमध्ये श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान एवढं नाव टाकलं, तर त्यांना या पद्धतीचं कॉलेज दिसलं. तर त्यांनी इथे श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठानवर काय करायचं, क्लिक करायचं. तिथं क्लिक केल्यानंतर इथे युअर कॉलेज डिटेल्स येणार आहे. ती एखाद्या 10-15 सेकंदामध्ये तुम्हाला ती माहिती अपडेट होते. ओके. हा जो काही कॉलेज कोड आहे, हा कॉलेजचा आयशा कोड आहे. कसला कोड आहे? आयशा, ऑल इंडिया सर्व्हे ऑफ हायर एज्युकेशन. त्यांचा हा आयशाचा कोड असतो किंवा इन्स्टिट्यूशनचा हा कोड आहे, पण आयशा कोड आहे. तुमचा आयशा कोड बरोबर आहे का नाही, तो तुम्ही कॉलेजला सांगा. प्रत्येक महाविद्यालयांनी आपल्या कॉलेजचा आयशा कोड काय आहे, तो महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सांगायचा. हा मुळात तुमच्या प्रॉस्पेक्टवर आणि बाकीच्या ठिकाणी पण छापलेला असतोच. त्यानंतर कॉलेजचं नाव येईल, युनिव्हर्सिटी कोड आणि युनिव्हर्सिटीचं नाव पण येणार आहे. खालती स्क्रोल करा. इथे सिलेक्ट कॉलेज फर्स्ट अँड देन फिल द फॉलोइंग डिटेल्स ऑफ कॉलेज. ओके. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी डिटेल्स आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टर्स नेम दिलेला आहे. तर डायरेक्टर नेममध्ये तुम्ही तुमचं काय करा, प्रिन्सिपल नेम सुद्धा मेन्शन करू शकता. शक्यतो तरी तुम्ही कॉलेजचं प्रिन्सिपल जे असतील त्यांचंच नेम या ठिकाणी मेन्शन करा. जसं की या विश्वलता महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉक्टर अण्णासाहेब बनाजी पवार आहे, म्हणून आपण त्यांचं नाव या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर मेन्शन करा. ओके. तो मोबाईल नंबर आता विश्वलताच्या विद्यार्थ्यांसाठी मी महाविद्यालयांच्या प्राचार्यांचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर हा ड्रॉप डाउनमध्ये दिलेला आहे. तुम्ही तोच नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॉलेजचा लँडलाईन नंबर ऑप्शन आहे, तो टाकण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर इथे सिलेक्ट कोर्स आहे, यूजी, पीजी किंवा डिप्लोमा. तर तुम्ही जे विद्यार्थी आहे, आता बहुतेक विद्यार्थी हे आपल्याकडे डिग्री कॉलेजलाच असतात. डिग्री आणि पोस्ट डिग्री आणि अंडर ग्रॅज्युएशन डिग्री. तर इथं हा विद्यार्थी सपोज बी-कॉमचा असेल, तर तो अंडर ग्रॅज्युएट डिग्री सिलेक्ट करेल. ओके. तुमचा जो कोर्स आहे तो कोणता आहे? अंडर ग्रॅज्युएशनचा आहे का पोस्ट ग्रॅज्युएशन? तो या ठिकाणी सिलेक्ट करा. जसं की इथे आपण अंडर ग्रॅज्युएट डिग्री सिलेक्ट केलंय. त्यानंतर पुढचं आहे नेम ऑफ द कोर्स. इथं तुम्हाला टाइप करून टाकायचं बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस जो काही कोर्स असेल तो या ठिकाणी टाका. त्यानंतर तुमच्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहे? म्हणजे आता जसं बी-कॉमला 120 ची इंटेक आहे. त्याचबरोबर तुमची बी-एची 120 आहे, बी-सी-एसची 80 आहे. तर ते तेवढे विद्यार्थी या ठिकाणी मेन्शन करा. त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्गात शिकत आहे? जसं की तुम्ही फर्स्ट इयरचे असाल तर 1 सिलेक्ट करा. सेकंड इयरचे असेल तर 2, थर्ड इयरचे असेल तर 3 सिलेक्ट करा. निअरेस्ट पोलिस स्टेशन इन युअर कॉलेज. तुमच्या कॉलेजच्या जवळच्या एरियातल्या पोलिस स्टेशनचं नाव द्यायचं आहे. जसं की हा येवला म्हणून आहे तर टाकलं. जसं की हा बी-कॉम फर्स्ट इयरचा विद्यार्थी म्हणून अंडर ग्रॅज्युएट डिग्री केलं, बी-कॉम केलं, 120 महाविद्यालयाची विद्यार्थ्यांची संख्या आहे. करंट इयर हा स्टुडंट फर्स्ट इयरला आहे. निअरेस्ट स्टुडंट पोलिस स्टेशन येवला आहे, एवढं टाकलं. खालच्या बाजूला क्लिक करा. यूजीसी रेग्युलेशन आहे. तर या सगळे जे काही बॉक्स दाखवलेले लेफ्ट साइडला सगळ्या बॉक्सवर क्लिक करा. ओके. त्यानंतर इथं कॉन्फिडेन्शियल सर्व्हे दाखवलेला आहे. खालच्या बाजूला तुम्हाला येईल वेअर युअर एव्हर रॅगिंग. म्हणजे तुमच्याकडे रॅगिंग वगैरे होतंय का किंवा झालं आहे का? तर इथं नो ऑप्शन करा. तुमचं जर झालं असेल तर तिथं येस करा. नंतर डू यू एव्हर रॅग एनीबडी? तुम्ही कुणावर रॅगिंग वगैरे केलंय का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. शक्यतो नोच ऑप्शन येईल. कुणी शक्यतो रॅगिंग करत नाही आता. पण एखाद्याने केलं तर ते त्या ठिकाणी येस करतील. दुसरं व्हॉट इस द फोन नंबर ऑफ नॅशनल अँटी रॅगिंग हेल्पलाईन? तर हा जो काही नंबर आहे तो तुम्हाला चॅट बॉक्सला भेटेल आणि इथे बघा थोडंसं आपण जर का खालती स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला युजफुल लिंक नंतर इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे. तर इथे बघा नॅशनल अँटी रॅगिंग हेल्पलाईन नंबर फोन नंबर दिला आहे 1800 180 5522. हा नंबर दिलेला आहे. हा नंबर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. पुढचं डज रॅगिंग हॅपन इन युअर कॉलेज? ऑल्वेज नो. सो इथे नो येणार आहे. ओके. सो आपण या ठिकाणी अशी संपूर्ण माहिती भरली. इथं हा जो काही चौकोन गोल बॉक्स दिलेला आहे त्या गोल बॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट फॉर्मवर क्लिक करा. सबमिट फॉर्मवर क्लिक केल्यानंतर इथे या पद्धतीचा डॅशबोर्ड येईल. तुम्हाला मेसेज येईल युअर रेकॉर्ड सबमिट सक्सेसफुली. तुम्हाला इथे एक 8 डिजिट्स पर्यंत एक नंबर भेटणार आहे. तो नंबर तुम्ही काय करा, या ठिकाणी नोंद करा. याचा स्क्रीनशॉट काढा. ओके. तुम्हाला रेफरन्स नंबर भेटेल. तुमचं नेम येईल. तुमचा रजिस्टर मेल आयडी पण या ठिकाणी येणार आहे. आता पुढची स्टेप्स काय आहे? तर इथे बघा अंडरटेकिंग म्हणून एक टॅब दिलेला आहे. या टॅबमध्ये 2 नंबरचा भाग डाउनलोड आहे. या डाउनलोड बटनावर क्लिक करा. ओके. डाउनलोड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे रेफरन्स आयडी दिलेला आहे. हा रेफरन्स आयडी तुम्हाला 8 डिजिटचा आत्ताचा इथे मी दाखवलेला होता स्क्रीनशॉटमध्ये. तो हा रेफरन्स आयडी तुम्हाला
इथं या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर मेल आयडी बघा तोच या ठिकाणी दाखवलेला आहे. हाच मेल आयडी इथे तुम्हाला काय करायचा पेस्ट करायचा आहे आणि मोबाईल नंबर जो आता फॉर्म भरताना तुम्ही यूज केला स्टुडंट ॲफिडेव्हिटमध्ये तो स्टुडंटच्या कॉलमच्या समोरचा मेल आयडी सॉरी मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमचा हा फॉर्म काय होतो अँटी रॅगिंग फॉर्म डाउनलोड झालेला आहे. हा फॉर्म काय करा ओपन करा. जसं की मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. बघा या पद्धतीने हा फॉर्म ओपन होतो. इथं काय आहे अँटी रॅगिंग अंडरटेकिंग बाय द स्टुडंट. अँटी रॅगिंगचा हा अंडरटेकिंग फॉर्म आहे. हा फॉर्म बघा इथे तुम्हाला खालती स्क्रोल करा. इथं डिक्लेअर ऑन. इथं डे आणि डेट टाका. सिग्नेचर ऑफ डिपोनंट म्हणजे प्रतिज्ञापत्र किंवा ज्या विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरलाय त्याचा इथं सिग्नेचर करायची आहे. त्याच्यानंतर व्हेरिफाय ॲट इथं लोकेशन टाका. ऑनमध्ये डे आणि डेट टाका. परत एक सिग्नेचर स्टुडंटनी करायचे आहे. सेम स्टुडंटचा फॉर्म भरल्यानंतर इथे दुसरी प्रिंट आउट तुमचं पेज नंबर सेकंड पॅरेंट किंवा गार्डियन अंडरटेकिंग येईल. इथं पॅरेंट्सचं नाव येणार आहे. ते गार्डियन कुणाचे म्हणजे इथे स्टुडंटचं नाव येईल. आपल्याला त्याच्यात काही एडिट करायचं नाहीये. डिक्लेअर ऑनमध्ये जा. इथं डे, डेट टाका. त्यानंतर पॅरेंटची या ठिकाणी सिग्नेचर राहील. इथं व्हेरिफाय ॲट लोकेशन राहील. म्हणजे ते ज्या घरी राहतात किंवा त्या लोकेशनचं नाव टाका. जसं येवला. ऑन काय आहे? आज मंडे आहे. तर मंडे टाका. मंडे सपोज 27/7/2026 जे असेल ते या ठिकाणी डेट टाका. म्हणजे डे आणि डेट या ठिकाणी टाकायला विसरू नका. आणि तिसरं पेज असतं ते इथे सिग्नेचर ऑफ डिपोनंट म्हणजे इथे पालकांची सिग्नेचर करायची आहे. शक्यतो 2 पानांपर्यंत सुद्धा हा फॉर्म असतो. काही-काही वेळेस 3 वेळेस हा फॉर्म किंवा 3 पानांपर्यंत हा फॉर्म डाउनलोड करता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही अँटी रॅगिंग फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तो डाउनलोड कसा करायचा आणि महाविद्यालयाकडे कसा सुपूर्द करायचा त्याची माहिती तुम्हाला दिली. तर या पद्धतीने फॉर्म भरा. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी जे असतील त्यांच्याकडे अँटी रॅगिंगची कमिटी असते. त्यांच्याकडे हा फॉर्म द्या. उद्या भविष्यात काही पद्धतीने रॅगिंग होता कामा नये. रॅगिंग झालं तर तुम्हाला या फॉर्मचा रेफरन्स नंबर घेऊन तुम्हाला पुढे काम करता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.